भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 135वी जयंती आहे आणि याच जयंतीच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील जे पुणे स्टेशन भाग आहे तर तिथे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात आणि यासाठीच आता सगळी तयारी जी आहे ती इथे सुरू असलेली पाहायला मिळते। पण माझ्या मागे जर पाहिलं तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तर या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उद्या इथे उपस्थित राहतात आणि त्यासाठी जी सगळी तयारी आता इथे आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। इथला पोलिसांचा बंदोबस्त असेल त्यासोबतच जी फुलांची सजावट आहे तर ती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने केलेली आहेत। सूर्यफुलं असतील किंवा अशीच वेगवेगळे रंगेबिरंगी फुलं जी आहेत तर त्यांच्या माध्यमातून या बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर त्यांच्या इथे आपल्याला सजावट केलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे हा संपूर्ण परिसर सजवण्यासाठी ची सगळी तयारी सध्या सुरू आहे। मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम या इथे होत असतात आणि त्यामुळेच जो संख्या येते तर त्याच्यावर सगळं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळी दक्षता घेतली जाते आणि त्यासाठीच आत्तापासूनच ही सगळी तयारी असते आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा आत्तापासूनच आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्येक जे गेट आहेत या परिसराला 4 गेट आहेत आतमध्ये येण्यासाठी, तर हे सर्व चारीच्या चारी गेट जे आहेत तर ते त्यांच्या इथे मेटल डिटेक्टर लावलं जातं आणि कुठलाही प्रकार होऊ नये अनुचित त्यासाठी सगळी दक्षता घेतली जाते, सगळी काळजी जी आहे तर ती घेतली जाते आणि त्यासाठी मगाचपासूनच इथले जे सगळे पोलीस अधिकारी असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील तर ते इथे येत आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते। पुणे स्टेशनचा हा परिसर बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी खरं तर श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आणि आज इथे जर आपण पाहिलं तर जणू काही हा सगळा उद्या संपूर्ण या भागामध्ये जनसागर जो आहे या भीम अनुयायींचा तो पाहायला मिळतो। सुंदर अशा विद्युत माळा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला वर लावलेल्या पाहायला मिळतात आणि पुणे महानगरपालिका असेल त्यासोबतच पुणे पोलीस असतील यांच्याकडून सगळी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही तयारी केवळ एका उत्साहाची नाही आहे तर एका कृतज्ञतेची आहे आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे लोकशाहीचं लेणं दिलं आहे तर ते समतेचा विचार दिला आहे त्याबद्दलचा हा आदर आहे आणि त्यामुळेच सगळेजण उद्या इथे येतात। पुणे स्टेशनमध्ये जमणारी ही गर्दी केवळ जल्लोष करण्यासाठी नाही तर बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा पुनरुच्चार करण्यासाठी जमलेली असते आणि इथला प्रत्येक कार्यकर्ता हा जो आहे तर तो उद्याच्या दिवशी एक नवा संकल्प करून घरी जातो। त्यामुळे संकल्प करण्यासाठी सगळेजण उद्या इथे येतात। उद्याचा सूर्य हा खरं तर उत्साह घेऊन येतो आणि हा पुणे स्टेशनचा सगळा परिसर जय भीमच्या जयघोषाने दुमदमून जाताना पाहायला मिळतो आणि सगळेच जण सज्ज झालेले आहेत आणि प्रशासन असेल आणि पुणे महानगरपालिका असेल त्यासोबतच पुणे पोलीस असतील हे सुद्धा सज्ज आहेत आणि हा लाखोंचा जो भीमसागर पुण्यात उद्या येणार आहे तर त्यासाठीची सगळी तयारी सध्या या परिसरात सुरू असलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुनाई एनपुरे, सिविक मिरर पुणे।